माझ्या व्यक्तिरेखेचं नाव श्रुती असं आहे. प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांची मुलगी, जी जेनझी आहे. आणि आत्ताची जेनझी मुलं जशी असतात की मोबाईल हेच त्यांचं जग आहे, त्यांचे स्लँग्स वेगळे, त्यांची भाषा वेगळी. शिवालीसुद्धा इतकी वर्ष आपण हास्यजत्रेच्या माध्यमातून तिला बघतोय, त्याच्यामुळे एक कॉमेडीचं टायमिंग म्हणा किंवा ती एनर्जी म्हणा, तर ते कुठेतरी. आणि मी आधी अशी व्यक्तिरेखा कधी केलीच नाहीये. माझं पहिल्यांदा आउट अँड आउट कॉमेडी हे पहिल्यांदा मी करते, त्याच्यामुळे ते दडपण डेफिनेटली होतं. खूपच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे प्रसाद खांडेकर आणि अत्यंत हुशार दिग्दर्शक, ज्यांना इतकी वर्ष आपण हास्यजत्रेच्या माध्यमातून बघतो. पण त्याबरोबरीच एक संवेदनशीलता जी एक दिग्दर्शकाकडे असावी लागते. तुम्ही नाटक बघताना तुम्हाला ते कळेलच की एक मनमुराद आनंद देणारं नाटक आहे, पण त्याबरोबर एक सेन्सिटिव्ह टॉपिक सुद्धा त्यांनी छेडलाय. आपल्यासोबत आहे भाग्यश्री. कशी आहेस तू? मूड कसा आहे तुझा? माझा मूड उत्तम आहे. आज 75वा प्रयोग आहे. मी खूप मजेत आहे आणि खूप एक्सायटेड आहे. तू कशी आहेस? तुम्ही कसे आहात? मी मस्त. आम्ही नाटक पाहणार आहोत आणि आज खळखळून हसणार आहोत. काय सांगशील भूमिकेविषयी? माझ्या व्यक्तिरेखेचं नाव श्रुती असं आहे. प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांची मुलगी, जी जेनझी आहे. आणि आत्ताची जेनझी मुलं जशी असतात की मोबाईल हेच त्यांचं जग आहे, त्यांचे स्लँग्स वेगळे, त्यांची भाषा वेगळी. ते डिस्कनेक्टेड असतात. काय चाललंय आपल्या आसपास ह्याची काही त्यांना पडली नसते, माहिती नसतं. आपल्या जगात रमणारे, आपल्याच वेगळ्या जगात आणि फोनच्या जगात रमणारे. ऍब्सोल्युटली. ज्यांना आई वडील सुद्धा काय विचार करतायत, घरी काय चाललंय हे सुद्धा माहिती नसतं. म्हणजे आपण बघतो ना की एका खोलीत एक मुलगा फोन घेऊन बसलेला आहे, अशी कितीतरी उदाहरणं असतात. सो त्या जनरेशन मधली ही मुलगी आहे आणि फोन हेच तिचं आयुष्य. आणि फोन जेव्हा हातातून गेला, आता काही सर्कमस्टॅन्सेस असे येतात, सिच्युएशन अशी असते की फोन आता नाही, आता कुटुंबाबरोबर कनेक्ट ती हळूहळू कशी होते, कशी जेल होते. जी आधी खूप अलूफ आहे ती आता कशी संवाद तिचा वाढतो आणि कसं तिचं एक खूप फ्लॅशी आणि जो शो ऑफ आहे तो कसा आता उतरलाय आणि कशी ती छान जेल होते, मिक्स होते कुटुंबामध्ये. प्लस तिची सुद्धा एक साईड आहे की तिला वाटतं कुटुंबियांबद्दल, पण ते कुठेतरी बाहेर येत नाही. ते हळूहळू कसं बाहेर येतं की ती काय विचार करते. हा असा एक छान प्रवास आहे श्रुतीचा. श्रुती तू सांगितलीच, भाग्यश्री कशी आहे? भाग्यश्री म्हणजे मिळती आहे का? अजिबात नाही. श्रुती थोडी फ्लॅशी आहे आणि अशी थोडी काय म्हणतात त्याला, शो ऑफ. जसं एक वेगळा तो एक भाषाच वेगळी असते. भाग्यश्री खूप मितभाषी आहे, सटल आहे. श्रुती थोडी ओव्हर द टॉप आहे आणि मॅडनेस आहे श्रुतीकडे. मी फार बोलत नाही, त्याच्यामुळे मला थोडंसं एक काम करावं लागलं बॉडी लँग्वेज आणि भाषेवर थोडंसं. पण ती वेगळा काही फार विचार करत नाही, बिनधास्त तशी जेनझी मुलगी आहे. मी खूप मितभाषी आणि अबोल आहे. अच्छा. या आधी शिवली परब ही भूमिका साकारत होतात, तर काही दबाव वगैरे वाटला का तुला की त्यांना मॅच करणं किंवा काही? डेफिनेटली, कारण ती एक उत्तम अभिनेत्री आहे आणि आपण हास्यजत्रेत आपण ह्या सगळ्यांना बघतो. शिवाली सुद्धा इतकी वर्ष आपण हास्यजत्रेच्या माध्यमातून तिला बघतोय, त्याच्यामुळे एक कॉमेडीचं टायमिंग म्हणा किंवा ती एनर्जी म्हणा, तर ते कुठेतरी. आणि मी आधी अशी व्यक्तिरेखा कधी केलीच नाहीये. माझं पहिल्यांदा आउट अँड आउट कॉमेडी हे पहिल्यांदा मी करते, त्याच्यामुळे ते दडपण डेफिनेटली होतं. पण जेव्हा मी ह्यांच्या सगळ्यांबरोबर काम करत होते, तेव्हा प्रसाद दादा किंवा नम्रताताई यांना मी सांगितलं की मला जे माझ्या पद्धतीने मी साकारणार, आणि ती मुभा मला दिली होती त्यांनी. प्लस मी जेव्हा त्यांच्याकडे बघते, दोघांकडे, या पूर्ण टीमकडे, त्यांना इतका उत्तम कॉमिक सेन्स आहे आणि अभिनयाची उत्तम जाण आहे ना, की त्यांनी पण मला खूप मदत केली ही व्यक्तिरेखा साकारताना. सो जेव्हा अशी एक व्यक्तिरेखा येते जी तुमच्यापेक्षा खूप लांब आहे, तुम्हाला ते साकारायचे, सो खूप शिकायला मिळतं त्या प्रवासात. मी खूप एन्जॉय करते ही जर्नी. प्रसाद सरांसोबत पहिल्यांदा काम करतेस, तर कसा अनुभव होता दिग्दर्शनाचा, त्यांचा अभिनयाचा त्यांचा? पहिल्यांदा मी भेटले पण, आणि या नाटकाच्या निमित्ताने. आणि उत्तम, म्हणजे खूपच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे प्रसाद खांडेकर आणि अत्यंत हुशार दिग्दर्शक, ज्यांना इतकी वर्ष आपण हास्यजत्रेच्या माध्यमातून बघतो. पण त्याबरोबरीच एक संवेदनशीलता जी एक दिग्दर्शकाकडे असावी लागते. तुम्ही नाटक बघताना तुम्हाला ते कळेलच की एक मनमुराद आनंद देणारं नाटक आहे, पण त्याबरोबर एक सेन्सिटिव्ह टॉपिक सुद्धा त्यांनी छेडलाय. तर ह्या दोन्हीचं कमाल मिश्रण ते आहेत आणि मला खूप शिकायला मिळतं प्रसाद दादाकडून या नाटकाच्या निमित्ताने. सहकलाकारांबद्दल काय सांगशील? ओंकार तुझ्या भावाची भूमिका करतात, तर कसं बॉन्डिंग आहे तुमचं? मी ओंकार आणि आम्ही एकत्र एक प्रोजेक्ट केलं होतं, त्याच्यामुळे ह्या टीममध्ये मी फक्त ओंकारलाच भेटले होते. आणि मी
ओळख होती, त्याच्यामुळे ते एक कसं सांगू मी जेव्हा पहिला प्रयोग मी केला ना, तेव्हा मला असं नाही वाटलं की मी पहिल्यांदा भेटते या सगळ्यांना. ही टीम इतकी कमाल आहे ना, की मला असं एक दडपण त्यांच्याबरोबर काम करताना रे आपण नवीन आहोत हे नाही आलं, कारण त्यांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं. भाऊ बहिणीचं जे नातं असतं ज्याच्यामध्ये एक खूप एकमेकांना मारणं आणि तो एक जो कम्फर्ट असतो ना, तो मला माहित नाही, तो होता माझ्याकडे पहिल्या प्रयोगापासून. सो मला असं त्या गोष्टीचं दडपण नाही आलं कधी. शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील तू? मी असं सांगेन की थेट तुमच्या घरातून हे नाटक जितकं खळखळून हसवणारं आहे, तितकंच तुम्हाला एक हसता हसता बऱ्याचशा गोष्टी शिकवून जाईल. तुम्हाला असं वाटेल की तुमच्याच घरातलं नाटक तुम्ही बघताय आणि तुम्हाला खूप रिलेट होईल. सो आता स्ट्रेसफुल जितकं वातावरण आहे, या स्ट्रेसच्या जगात तुम्हाला 3 तास निखळ मनोरंजन हवं असेल आणि खूप बरं वाटावं, छान वाटावं असं वाटत असेल, तर थेट तुमच्या घरातून हे नाटक नक्की बघा.